नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल एनिथिंग फॉर स्टडीज म्हणजेच शिकण्यासाठी काय पण. ह्याच्यात आज आपण क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधलं सेकंड चॅप्टर इथं आपण बघणार आहे. त्याचं नाव आहे पायथागोरस थेरम, म्हणजे इयत्ता 10वी गणितमधलं भाग 2 त्यातला दुसरा धडा. तो आहे पायथागोरसचे सिद्धांत किंवा पायथागोरसचे प्रमेय. आता इथं पहा, इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये नाव तोच आहे पायथागोरस, कारण हा जो पायथागोरस आहे हा एक व्यक्तीचं नाव आहे ज्यांनी पहिल्यांदा पूर्ण जगाला सांगितलं हा सिद्धांत म्हणजे काय. ठीक आहे, म्हणून त्याच्या नावाने हा सिद्धांत आपण ओळखतो. आता हा जो चॅप्टर आहे पायथागोरस थेरम, ह्याच्यात आपल्याला 4 थेरम पाहायचे आहेत किंवा 4 सिद्धांत आपण इथं बघणार आहे. ठीक आहे, त्यातलं एक म्हणजे पायथागोरसचे थेरम. 4 पैकी एक जो थेरम आहे किंवा एक जो सिद्धांत आहे तो आहे पायथागोरस थेरम. आता हे धडा शिकण्याच्या आधी आपल्याला बेसिक्स थोडे माहीत असायला पाहिजेत, आणि हा धडा खूपच सोपा आहे आणि लहान पण आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. आणि ह्याचं जे कॉन्सेप्ट आहे किंवा ह्याचं जे तुम्ही अभ्यास आता जर केला तर तुम्हाला हे पुढं पण खूप चांगलं मदत होईल. म्हणजे ह्याचं पुढच्या शिक्षणामध्ये पण तुम्हाला सारखं पायथागोरस थेरम हे पाहायला भेटणार. ठीक आहे, आता इथं पहा, ह्याच्यात आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रायंगल म्हणजे काय आपल्याला माहीत असायला पाहिजे. ट्रायंगल म्हणजे आपण मराठीत म्हणतो त्याला त्रिकोण. ट्रायंगल म्हणजे काय? त्रिकोण. ट्रायंगलमध्ये 3 बाजू असतात. तीन वर्टेक्स असतात. वर्टेक्स म्हणजे शिरोबिंदू, आणि त्यासोबत 3 अँगल असतात म्हणजे 3 कोन असतात. आता इथं पहा, आता समजा मी ह्याला ए म्हटलं, ह्याला बी म्हटलं आणि ह्याला सी म्हटलं. ए, बी आणि सी हा काय तिथं पॉईंट आहेत. ह्यालाच आपण म्हणणार आहे वर्टेक्स. म्हणजे इथं वर्टेक्स किती आहेत? 1, 2 आणि 3 असे 3 वर्टेक्स किंवा 3 शिरोबिंदू असतात ट्रायंगलमध्ये. आता बाजू कुठले कुठले? परत 3 बाजू आहेत. कुठले कुठले? ए बी, बी सी आणि ए सी असे 3 साईड्स असतील. ट्रायंगलचे किंवा त्रिकोणाचे 3 साईड्स किंवा 3 बाजू असतात. त्यासोबत आता हा जो कोन आहे, कोन आपल्याला माहीत आहे अँगल. हा कोन पण किती असतात? परत 3च कोन असतात. म्हणजे बाजू 3, शिरोबिंदू 3 आणि कोन 3, साईड्स 3, वर्टेक्सेस 3 आणि अँगल्स पण 3 असतात. सर्वात अजून एक महत्त्वाचं म्हणजे काय, जर तुम्ही तिन्ही अँगलचे माप घेऊन त्याला जर एकत्रित केलात म्हणजे त्याचं बेरीज घेतलात किंवा तिन्ही अँगलचं जर तुम्ही ॲडिशन घेतलात तर त्याचं किंमत नेहमी 180 असेल. हे सर्वात महत्त्वाचं आहे. ठीक आहे, म्हणजे ट्रायंगल आता इथं असं आहे, ह्याच्यात मी काय काढलेलं आहे, इथं 90 डिग्री दाखवलेलं आहे. त्या पद्धतीनं 90 नसेल, समजा मी असं एक दुसरंच वेगळंच ट्रायंगल ड्रॉ केलं इथं 90 तर नाही आहे, तरी तिन्ही कोन मापक न जर तुम्ही ह्याचं माप घेतलं आणि तिन्ही कोनचे जर तुम्ही बेरीज घेतलात तर परत इथं किती येणार आहे? 180 डिग्री. असंच असेल असं काय नाही. समजा असं पण दिलेलं आहे तुम्हाला ट्रायंगल, किंवा सर्वात छोटं ट्रायंगल मी ड्रॉ करतो अशा पद्धतीनं, किंवा सर्वात मोठं ड्रॉ करतो. कुठल्याही ट्रायंगलमध्ये किंवा कुठलाही त्रिकोण असू द्या, कसाही असू द्या, कितीही मोठा असू द्या, कितीही लहान असू द्या, त्यात 90 असू द्या किंवा नसू द्या, फक्त कंडिशन काय? तिन्ही अँगल म्हणजे 3 अँगल तयार होतात, 3 कोन तयार होतात. तिन्ही कोनचं जर तुम्ही बेरीज घेतला तर नेहमी 180 असते. ठीक आहे, एवढं आपल्याला इथं माहीत असायला पाहिजे. आता पायथागोरस थेरममध्ये आपल्याला हा काटकोन त्रिकोणाचा वापर करतो. ह्याला काटकोन त्रिकोण काय म्हटलेलं आहे? कारण ह्याच्यातला एक कोन जो आहे तो 90 डिग्रीचा आहे. ह्याच्यात एक कोन किती आहे? 90 डिग्रीचा आहे. जर एखादा ट्रायंगलमध्ये एक अँगल 90 डिग्रीज असेल तर त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणणार आहे राईट अँगल्ड ट्रायंगल. राईट अँगल्ड ट्रायंगल, आणि मराठीत आपण म्हणतो त्याला काटकोन त्रिकोण.
ठीक आहे. हा जो आहे एक अँगल 90, एकच तुम्ही 90 ठेवू शकता, कारण इथं 90 झालं तर या दोघांचं बेरीज 90 होणार आणि ह्याच्यातला दुसरा तुम्हाला 90 घेता येणार नाही, कारण तिन्ही मिळून 180 होतात. म्हणजे हे 90 असेल तर बाकी दोघांचं बेरीज 90च असेल. म्हणजे एखादा ट्रायंगलमध्ये एकच अँगल किंवा एकच कोण तुम्ही 90 घेऊ शकता, 90 डिग्रीचा फक्त एकच अँगल असेल. बरं, त्यानंतर आता हा जो BC आहे ह्याला आपण म्हणतो बेस, किंवा मराठीत म्हणायचं असेल तर पाया. BC हा काय झालं, बेस. त्यानंतर AB म्हणजे हाईट, मराठीत आपण ह्याला म्हणतो उंची. आता राहिलं एक बाजू, तो आहे सर्वातला मोठं. हा आणि हा, ह्या दोघांना पहा आणि ह्याला पहा. हा जो लांबी आहे किंवा हा जो बाजू आहे ह्याचा लांबी सर्वात जास्त आहे, म्हणून ह्याला आपण म्हणतो AC इक्वल टू हायपोटेन्यूस. मराठीत ह्याला म्हणतो आपण कर्ण. ठीक आहे, म्हणजे हा काय झालं, हा झालं कर्ण किंवा हायपोटेन्यूस, आणि हा झालं हाईट, उंची. हा झालं बेस, म्हणजे हे पाया. ठीक आहे, कशाला काय म्हणतात हे आपण आता पाहिलेलं आहे. आता आपण पाहूया नेमकं पायथागोरस थेरम म्हणजे काय, त्यांनी दिलेला सिद्धांत काय हे आता आपण पाहूया. आता आपण पाहूया नेमकं पायथागोरसने आपल्याला सांगितलं काय. ठीक आहे, आता इथं पहा थेरम आपल्याला काय म्हणते, इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल. हा राईट अँगल्ड ट्रायंगल आहे, कारण एक अँगल राईट अँगल आहे म्हणून ह्याला म्हणायचं राईट अँगल्ड ट्रायंगल. इन अ राईट अँगल्ड ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूस. ह्याच्या आधी मी सांगितलेलं आहे, जो सर्वात मोठा बाजू असतो त्याला आपण काय म्हणतो, हायपोटेन्यूस. किंवा 90 जो अँगल आहे, 90 डिग्रीचा समोरचा जो साईड आहे, 90 डिग्रीचा समोरचा जो बाजू आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, हायपोटेन्यूस. इथं 90 डिग्री इथं आहे, त्याचा समोरचा बाजू कुठला आहे, AC आहे, म्हणजे AC हा काय झालं, हायपोटेन्यूस. ठीक आहे, AC झालं हायपोटेन्यूस. द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूस म्हणजे ह्याचं आपल्याला काय घ्यायचं आहे, स्क्वेअर. आता AC ते इथून ते इथपर्यंत ह्याची लांबी झाली. ACचा जर तुम्ही वर्ग घेतलात, इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग 2 साइड्स. आता एक बाजू तर आपण घेतलेलं आहे, राहिलेले किती बाजू, 2 बाजू, म्हणजे हे झाले रिमेनिंग 2 साइड्स. कुठले कुठले, AB आणि BC. या दोघांचं जर तुम्ही वर्ग घेऊन आणि ह्याचं ॲडिशन घेतलात किंवा दोघांचं स्क्वेअर घेऊन जर तुम्ही ह्याचं ॲडिशन घेतलात तर तुम्हाला काय भेटणार, हायपोटेन्यूसचं स्क्वेअर भेटणार. आता मराठीत आपण पाहूया काटकोन त्रिकोणात. हा काटकोन त्रिकोण आहे कारण एक अँगल 90 डिग्री आहे. कर्णाचा वर्ग ह्यालाच आपण काय म्हणतो, कर्ण. ह्याचा जर तुम्ही वर्ग घेतलात, कर्ण म्हणजे काय झालं आता AC, याचा जर तुम्ही वर्ग घेतलात, कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजू कुठले कुठले, AB आणि BC. ते मी तर लिहिलेलं आहे AB आणि BC. इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या म्हणजे वर्ग घेतलेलं आहे, वर्गांच्या बेरीज. वर्ग घेतल्यानंतर आपल्याला काय घ्यायचं, त्यांचं बेरीज घ्यायचं आहे, म्हणजे ॲडिशन करायचं आहे. केल्यानंतर तुम्हाला काय भेटते, AC स्क्वेअर हा इतकं किंमत भेटते. ठीक आहे, हे कधी आहे, स्क्वेअर घेतल्यानंतर. तुम्ही परत असं म्हणायचं नाही सर ACचा बरोबर AB अधिक BC असतो, हे चुकीचं आहे. किंवा तुम्ही असं म्हणाल ACचं मी जर क्यूब घेतलं तर हा ABचा क्यूब आणि BCचा क्यूब, हा पण चुकीचाच आहे. काय बरोबर आहे, फक्त स्क्वेअर घेतल्यानंतर, म्हणजे फक्त वर्ग घेतल्यानंतरच हा बरोबर होणार. ठीक आहे, आपल्याला कोण सांगितलं आहे, पायथागोरसनं, म्हणून ह्याला आपण नाव दिलेलं आहे पायथागोरस थेरम. आता ह्याच्यानंतर महत्त्वाचं काय, आता इथे 3 बाजू आहेत, AB BC आणि CA. आपल्याला प्रश्न काय विचारतात, तर 3 बाजू दिलेल्या असतात.
तो नेमके राईट अँगल ट्रायंगलचे बाजू आहेत का नाही हे आपल्याला सांगायचं आहे. असे प्रश्न आपण आता पाहूया. पुढे प्रश्न पहा. आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरस ट्रिपलेट्स. मराठीत खालील त्रिकुटांपैकी पायथागोरसची त्रिकुटे कोणती आहेत हे सकारण लिहा. आता त्रिकुटे म्हणजे काय आपल्याला माहीत आहे. आपण गाडीवर डबल सीट गेलं तर डबल सीट म्हणतो, तिघं जर बसला तर ट्रिपल सीट. त्या पद्धतीनं 3 नंबर जर दिले तर त्याला आपण काय म्हणणार, ट्रिपलेट. 3 अंक असतील, 12, 20, 25 हे 3 नंबर झाले, ह्याला काय म्हणायचं, ट्रिपलेट. किंवा 1, 2, 3 ह्याला आपण काय म्हणायचं, ट्रिपलेटच म्हणणार आपण, कारण ते सेटमध्ये दिलेलं आहे. 3-3च्या सेटमध्ये दिलेलं आहे आपल्याला. हा एक सेट झाला, कशाचा सेट, 3चा सेट, म्हणून ट्रिपलेट. हा पण 3चा सेट आहे, म्हणूनच ह्याला आपण काय म्हणतो, त्रिकूट. मराठीत त्रिकूट म्हणतात आणि इंग्लिशमध्ये ट्रिपलेट म्हणतात. ठीक. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, दिलेले जे त्रिकूट आहेत हे पायथागोरसचे त्रिकुटे आहेत का नाही हे आपल्याला बघायचं आहे. आता पायथागोरसचे त्रिकुटे आहेत का नाही हे सांगण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा या तिन्ही नंबरपैकी सर्वात मोठा नंबर काय असणार. आता इथं पहा, तुम्हाला हा आकृती किंवा डायग्राम बघून तुमच्या लक्षात येईल. आता हा पण बाजू आहे, हा पण बाजू आहे, हा पण बाजू आहे. सर्वात मोठा कुठला आहे, हा बाजू आहे, म्हणजे हाच कर्ण असेल. आपल्याला काय दाखवायचं आहे इथं, सर्वात मोठा जो बाजू आहे त्याचं स्क्वेअर घेऊन राहिलेले 2 बाजूंचं स्क्वेअर इतका आहे. हे एवढं जर तुम्ही सिद्ध केलात तर दिलेले 3 जे काही अंक आहेत किंवा 3 जो साईड आहेत, आता इथं 3 आहेत, एक 3 आहे, 5 आहे, 4 आहे. हे जे 3 आहेत हे असे राईट अँगल ट्रायंगलचे 3 बाजू आहेत का नाही आपल्याला बघायचे आहेत. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हा कंडिशन सॅटिस्फाय होते का नाही आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आता पहिल्यांदा सर्वात मोठं इथं कुठलं आहे, 3, 5 आणि 4मध्ये 5 आहे. आता 5चं मला काय करावं लागेल, स्क्वेअर घ्यावं लागेल. किती आलं, 25. ठीक आहे. त्यानंतर राहिलेले 2 कुठले कुठले, 3 आणि 4. 3चा स्क्वेअर किती आहे, 9. 4चा स्क्वेअर किती आहे, 16. म्हणजे वर्ग घेतला आपण, 5चा वर्ग 25, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16. 16 आणि 9 किती येते, 25. म्हणजे या दोघांचा वर्ग घेऊन त्यांचा बेरीज घेतल्यानंतर आपल्याला किती आलं, 25. म्हणजे लहान साईड्सचे तुम्ही स्क्वेअर घेऊन त्याचं तुम्ही ॲडिशन केलात, सम घेतलात तर तुम्हाला किती आलं, 25. हे कशाचं बरोबर आहे, सर्वात मोठा जो नंबर आहे त्याचा स्क्वेअरचं बरोबर आहे. म्हणजे हा काय झालं तुमचं, 3, 5 आणि 4. देअरफॉर 3, 5, 4 इज अ पायथागोरस ट्रिपलेट. म्हणजे हा पायथागोरसची त्रिकूट आहे असं तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. हा झाला पहिला प्रश्न. आता हेच जर तुम्हाला इथं दाखवायचं असेल, हे बघा सर्वात लहान हे आहे, म्हणजे ह्याची किंमत किती असेल, आता 3 असेल. त्यानंतरचा बाजू कुठला आहे, 3 नंतर मोठं कुठलं येणार, 3 नंतरचा अंक कुठला आहे, 4 आहे. म्हणजे हा BC जो आहे ह्याचं डिस्टन्स 4 झालं आणि हे झालं 5. आणि हे तिन्ही बाजू कशाचे आहेत, राईट अँगल्ड ट्रायंगलचे किंवा काटकोन त्रिकोणाचे आहेत. ठीक आहे. बरं, अशाच प्रकारे पुढचे पण आहेत का नाही आपल्याला चेक करायचं आहे. पहिल्यांदा आपण काय करणार, सर्वात मोठं कुठला नंबर त्याचा स्क्वेअर घेणार. मोठा नंबर आहे इथं 12, त्याचा स्क्वेअर हे किती आलं, 144. इथं लिहून ठेवा. त्यानंतर राहिलेले 2 कुठले कुठले, एक 4 आहे, दुसरं 9 आहे. ह्याचं पण आपल्याला स्क्वेअर घ्यायचं आहे. 4चा स्क्वेअर, 4चा वर्ग 16 येतं, 9चं 81. आता दोघांचं बेरीज करा, 97. आता हे दोन्ही किंमत बरोबर यालेत का नाही, म्हणजे दिस इज नॉट पायथागोरस ट्रिपलेट. हे त्रिकूट पायथागोरस त्रिकूट नाही आहे. हे त्रिकूट आहे पण पायथागोरस त्रिकूट नाही आहे. म्हणजे ट्रिपलेट आहे पण पायथागोरस ट्रिपलेट नाही आहे. आता तिसरा प्रश्न पाहूया. परत सर्वात मोठा कुठला येतं, 13. हा झाला हायपोटेन्यूस. 13चा स्क्वेअर 169 येतं आहे.
13 स्क्वेअर किंवा 13चा वर्ग 169 येते. आता राहिले कोण दोघं 5 आणि 12, या दोघांचा पण पाहूया. 5चा स्क्वेअर किती येतं आहे 25, 12चा 144. आता इथं पहा 1 4 आणि 2 6 9 169. आता हे काय झाले बरोबर आले, म्हणजे इथं पायथागोरस थिअरम काम केलेलं आहे, म्हणजे पायथागोरस थिअरम बरोबर आलेलं आहे. पायथागोरस थिअरम बरोबर कधी येणार, जर तो राईट अँगल्ड ट्रायंगल असेल तरच. ठीक आहे, म्हणजे हा पण काय दिस इज अ पायथागोरस ट्रिपलेट, म्हणजे हा पण ट्रिपलेट आहे. ठीक आहे, आता पुढचे 3 प्रश्न पाहूया. आता शेवटचे 3 प्रश्न पहा. 24 70 74 असे 3 नंबर दिलेले आहेत. 24 70 74. आता पहिल्यांदा जे सर्वात मोठा नंबर आहे त्याचा स्क्वेअर मी इथं लिहितो 74 स्क्वेअर. त्यानंतर राहिलेले 2 कुठले 70 आणि 24. ठीक आहे, इथं किती आहे 27 स्क्वेअर. राहिलेले 2 लहान कुठले आहेत 10 आणि 24. नेक्स्ट 61 स्क्वेअर. रिमेनिंग 2 साइड्स 11 स्क्वेअर 60 स्क्वेअर. ह्याचे आता तुम्ही कॅल्क्युलेट करून किमती लिहा. आल्यानंतर आपण काय बघणार आहे, हे दोन्ही बरोबर आहेत का नाही आपण इथं चेक करूया. आता इथं बघा किमती काय आलेल्या आहेत. 74 स्क्वेअर किती आलेलं आहे 5476. आता राहिलेले 2 बाजूंचं आपल्याला काय करायचं आहे ॲडिशन करायचं आहे, म्हणजे बेरीज घ्यायचं आहे. आपण बेरीज घेऊन पाहूया. हे किती येते 6, हे 7, हे 9 आणि 5 14 5476. हे आणि हे दोन्ही बरोबर आहेत, म्हणजे हा काय झाला तुमचं पायथागोरस ट्रिपलेट, म्हणजे पायथागोरसची त्रिकूट झालं आहे. त्यानंतर सर्वात मोठं 27 आहे, ह्याचं किंमत 729 आलेलं आहे 729. आता राहिलेले 2 ह्याचं बेरीज आपल्याला बघायचं आहे. हे किती येणार 676. हे दोन्ही बरोबर नाही आहेत, म्हणून हे पायथागोरसचं ट्रिपलेट किंवा त्रिकूट होणार नाही. आता राहिलं शेवटचं. आता इथं पण आपण ॲडिशन घेऊन पाहूया 3 7 2 1. आता हे पण दोन्ही बरोबर आले, म्हणजे या दोघांचं वर्ग घेऊन बेरीज घेतल्यानंतर ह्याचं वर्ग एवढं आलेलं आहे, म्हणजे हा पण काय झालं पायथागोरसचं ट्रिपलेट किंवा पायथागोरसचे त्रिकूट मराठीत म्हणायचं असेल तर. पुढचा प्रश्न पहा. फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज डायगोनल इज 10 सेंटीमीटर. मराठीत एका चौरसाचा कर्ण 10 सेमी आहे, सेमी म्हणजे सेंटीमीटर, तर त्याच्या बाजूची लांबी व परिमिती काढा. बरं, प्रश्न जरा सोपाच आहे. इथं परत आपल्याला पायथागोरस थिअरमचा वापर करता येईल. आता इथं पहा, हा स्क्वेअर आहे म्हणजे चौरस आहे. त्याने काय म्हटलेलं आहे डायगोनल म्हणजे काय, हा जो आहे या रेषेला आपण डायगोनल म्हणतो किंवा कर्ण म्हणतो. त्याने कर्ण किती लांबीचं आहे 10 सेंटीमीटरचं, म्हणजे ह्याचा लांबी आपल्याला दिलेला आहे 10. आपल्याला काय करायचं आहे फाइंड साईड, म्हणजे हा चौरसाचं किंवा स्क्वेअरचा साईड आपल्याला काढायचं आहे. बाजू कितीच आहे, समजा मी ह्याला ए मानतो तर हा पण ए होईल, कारण चौरसमध्ये चारही बाजू एकसारखे असतात. ठीक आहे, आता हे तर अँगल 90 डिग्री आहे आपल्याला माहीत आहे, कारण स्क्वेअर आहे, चौरस आहे, अँगल 90 डिग्री असते. बरं, आता समजा मी ह्याला ए बी सी डी असं म्हटलं. आता आपण सोडूया ह्याला. आता आपण काय बघणार आहे फक्त इन ट्रायंगल ADC. ADC एक ट्रायंगल आहे, त्रिकोण आहे. त्या त्रिकोणमध्ये एक 90 डिग्री म्हणजे हा काय झालं काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण असेल तर आपल्याला पायथागोरस थिअरमचा वापर करता येते. याच्यात आपल्याला असं लिहिता येईल AC स्क्वेअरचा बरोबर AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. कर्णचा वर्ग म्हणजेच राहिलेले दोन्ही बाजूचे वर्ग. द स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग साइड्स. ओके, AC
चं किंमत 10 आहे, ह्याचं स्क्वेअर घेतलं. ए डी आपण ए म्हटलेलं आहे, एचं स्क्वेअर अधिक इथं पण डी सी एच राहील, एचं स्क्वेअर. आता इथं राहिलं काय 10 स्क्वेअर, 10चं स्क्वेअर 100 आहे आपल्याला माहीत आहे. हे ए स्क्वेअर ॲड होईल, 2a स्क्वेअर येईल. देअरफॉर ए स्क्वेअर इक्वल टू 50, ए इक्वल टू रूट 50 और ए इक्वल टू स्क्वेअर रूट 25 इंटू 2. देअरफॉर ए इक्वल टू 5 रूट 2. आता ए आपण काढलेलं आहे. ए म्हणजेच काय, आपल्याला साईड म्हणजे साईड निघालेलं आहे. इथं एक झालं उत्तर. 2 प्रश्न आपल्याला एका प्रश्नामध्ये 2 विचारलेलं आहे. एक आहे लांबी, लांबी आता आपण काढलेलं आहे. लांबी किती आहे 5 स्क्वेअर रूट 2. इथं त्यांनी युनिट वापरलेलं आहे सेंटीमीटर, म्हणून ह्याला मी बॉक्स करतो. हे झालं. त्यानंतर काय विचारलं आहे परिमिती म्हणजे पेरीमीटर. पेरीमीटर म्हणजे समजा आता तुम्ही इथं आहात, याचं पूर्ण चक्कर मारलात तर ह्याची लांबी किती होईल. आता हे बघा, हे पण ए, हे पण ए आहे, ए पण ए आणि हे चारही ए असतील, तर पेरीमीटरचं किंमत किंवा परिमिती असेल 4a. म्हणजे 4 इंटू एची किंमत आपल्याला माहीत आहे 5 रूट 2, दॅट इज इक्वल टू 20 रूट 2. देअरफॉर पेरीमीटर इक्वल टू 20 रूट 2 सेंटीमीटर. हा झालं उत्तर पेरीमीटरचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. फाइंड द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल हुज लेंथ इज 35 सेंटीमीटर अँड ब्रेथ इज 12 सेंटीमीटर. मराठीत एका आयताची लांबी 35 सेमी व रुंदी 12 सेमी आहे, तर त्या आयताच्या कर्णाची लांबी काढा. बरं, आता रेक्टँगल किंवा आयत आपल्याला माहीत आहे अशा पद्धतीचं असते. समजा ह्याला ए म्हटलं, ह्याला बी, हे सी आणि हे डी. ठीक आहे. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, लेंथ दिलेलं आहे म्हणजे लांबी, जे मोठा असेल तो लांबी असेल. हे किती आहे 35 सेंटीमीटर. आणि रुंदी दिलेलं आहे म्हणजे ब्रेथ दिलेलं आहे, हे आहे 12 सेंटीमीटर. फाइंड द डायगोनल, आपल्याला कर्णाची लांबी काढायची आहे. आता ए आणि सी या दोघांना जर मी जोडलो तर हा बनेल कर्ण. आता इथं अँगल आहे 90 डिग्री, म्हणजे आपल्याला पायथागोरसचा थेरम वापरता येईल. आपल्याला काय करायचं आहे डायगोनल म्हणजे आपल्याला काढायचं आहे ए सीची लांबी. ए सी ह्याचा लांबी किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. पायथागोरस थेरम तुम्हाला वापरता येईल. फ्रॉम triangle ADC, AC square is equal to AD square plus DC square, that is equal to AD 12 square plus DC 35 square, that is equal to 144 plus 1225, that is equal to 1369. AC square equal to 1369. AC equal to square root 1369. म्हणजे AC इक्वल टू तुम्हाला भेटेल 37 सेंटीमीटर. प्रश्न एकच आहे, म्हणजे एकच किंमत विचारलेलं आपल्याला, ते आपण काढलेलं आहे. AC इक्वल टू 37 सेंटीमीटर. हे झाली तुमचं कर्णाची लांबी. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. इन द फिगर M इज द मिड पॉइंट ऑफ QR. अँगल PRQ इक्वल टू 90 डिग्री. प्रूव्ह दॅट PQ स्क्वेअर इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर. मराठीत आपण पाहूया. आकृतीमध्ये M हा बाजू QRचा मध्यबिंदू आहे. कोन PRQ 90 असेल तर सिद्ध करा PQ स्क्वेअर इक्वल टू 4PM वर्ग मायनस 3PRचा वर्ग. आता त्यांनी काय म्हटलेलं प्रश्नात, हे QR किंवा RQ आहे. M काय यांचा
मध्यबिंदू आहे म्हणजे मिड पॉईंट आहे. मिड पॉईंट असेल तर हा आणि हा या दोघांचं डिस्टन्स काय असेल, सेम असेल. आणि इथला त्यांनी अँगल पण दिलेला आहे, तो आहे 90 डिग्री. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की PQ² इक्वल टू 4PM² मायनस 3PR². असे प्रश्न जे आहेत ह्याचे उत्तर जे आहे ते खरं तर प्रश्नांमध्येच असते. आता इथं पहा, आपल्याला काय पाहिजे नेमकं, PQ पाहिजे पहिल्यांदा. आता आपण इथं बघणार डायग्राममध्ये PQ कुठलं ट्रायंगलमध्ये आहे, बाहेरचं आहे का आतलं आहे. आउटर ट्रायंगल आणि इनर ट्रायंगल असे दोन ट्रायंगल आहेत. त्यापैकी PQ कुठं आहे, बाहेरच्या ट्रायंगलमध्ये. म्हणजे आपण पहिल्यांदा काय घेणार, ट्रायंगल PRQ. इन ट्रायंगल PRQ म्हणजे PRQ त्रिकोणात हा कुठला त्रिकोण आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे आपल्याला पायथागोरसचं थेरम वापरता येते किंवा पायथागोरसचं प्रमेय आपल्याला वापरता येईल. आता पायथागोरस थेरममध्ये हा कर्ण झाला PQ. या ट्रायंगलमध्ये PRQच्या ट्रायंगलमध्ये PQ² इज इक्वल टू PR² प्लस RQ². हा विसरा थोडा वेळ. आणि द स्क्वेअर ऑफ द हायपोटेन्यूस इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ दिस साईड अँड द स्क्वेअर ऑफ द दिस साईड. ओके. त्यानंतर आता आपल्याला प्रश्नात काय काय पाहिजे, म्हणजे उत्तरमध्ये काय काय पाहिजे, PQ पाहिजे. इथं बघा PQ पाहिजे, म्हणजे ह्याला आपण काय करणार नाही. त्यानंतर PM पाहिजे, तर PM तर नाही आहे, बरं नंतर ना पाहूया. आता PR पाहिजे, PR इथं आहे म्हणजे ह्याला काय करायचं नाही. RQ आहे का तिथं, नाही आहे, म्हणजे RQला आपण आता बदलणार. आता RQ हे बघा, RQ आपल्याला असं लिहिता येईल, हियर RQ इज इक्वल टू आपल्याला पाहिजे काय, PM. RQच्या ठिकाणी आपल्याला या दोघांचं ॲडिशन लिहिता येईल. RQ इज इक्वल टू RM प्लस MQ. RQ इज इक्वल टू RM प्लस MQ. आता हे किंमत या इक्वेशनमध्ये टाका. ह्याला म्हणतो मी 1, ह्याला म्हणतो 2. पुट RQ फ्रॉम इक्वेशन 2, 2चं समीकरणमधनं इन इक्वेशन 1. पहिल्याचं समीकरणमध्ये ह्याची किंमत टाका. RQ म्हणजे RM आणि MQ. ठीक आहे. आता हा समीकरण परत काय बनेल, PQ² इज इक्वल टू PR² प्लस RM प्लस MQ². RM प्लस MQ. पण इथं बट RM इज इक्वल टू MQ. दोन्हीचं किंमत सारखी आहेत. RM आणि MQ हे सारखे आहेत कारण M हा मध्यबिंदू आहे, मिड पॉईंट आहे. देअरफॉर RM मस्ट बी इक्वल टू MQ. आता MQच्या ठिकाणी मला RM लिहिता येईल, PQ² इज इक्वल टू PR² प्लस इथं RM आहे तसं मी लिहितो, प्लस इथं MQ आहे. MQच्या ठिकाणी मी काय लिहिणार, इथं MQच्या ठिकाणी मी काय लिहिणार, RM लिहिणार स्क्वेअर. आता RM प्लस RM 2RM होणार. PQ² इक्वल टू PR² प्लस 2RM ह्याचा स्क्वेअर. आता PQ² इज इक्वल टू PR² प्लस हे ब्रॅकेट आता ओपन जर मी केलं तर हे स्क्वेअर 2ला पण घ्यावं लागेल, RMला पण घ्यावं लागेल. 2चा स्क्वेअर 2चा वर्ग हा 4 होईल, राहिलं काय RM². आता ह्याला म्हणा इक्वेशन 3.
म्हणजे इथपर्यंत आपल्याला आलेलं आहे. काय आलेलं आहे? पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस 4RM स्क्वेअर. बरं, आता इथं पहा, परत प्रश्नाकडे बघणार. पी आर आपल्याला पाहिजे, पी क्यू पाहिजे. पी एम इथं नाही आहे, पण इथं आर एम आहे. पी एम आपल्याला आणता येईल. आता बघा परत, इन ट्रायंगल पी आर एम, कारण आपल्याला आर एम काढायचं आहे. आर एम काढून आपल्याला पी एम घ्यायचं आहे. ते कधी करता येईल? जर हा ट्रायंगल जर तुम्ही घेतलात, छोटा ट्रायंगल, ह्याच्या आधी आपण मोठं ट्रायंगल घेतलात, आता छोटं ट्रायंगल, पी आर एम ह्याचं राईट अँगल ट्रायंगल होईल. आता असं लिहिता येईल तुम्हाला, पी एम स्क्वेअर इज इक्वल टू, पी एम हायपोटेन्यूस आहे, कर्ण आहे, इक्वल टू पी आर स्क्वेअर, हा बाजूचा स्क्वेअर, प्लस आर एम स्क्वेअर म्हणजे हा बाजूचा स्क्वेअर. पी एम स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर इथं मी लिहिलेलं आहे. आता आपल्याला असं लिहिता येईल, पी एम स्क्वेअर, हा पी आर स्क्वेअर या बाजूला पाठवा, मायनस पी आर स्क्वेअर इज इक्वल टू आर एम स्क्वेअर. ह्याला म्हणा इक्वेशन 4. आता पुट आर एम स्क्वेअर फ्रॉम इक्वेशन 4 इन इक्वेशन 3. 4 मधनं 3 मध्ये हा किंमत टाका. आर एम स्क्वेअरच्या जागी मी लिहिणार पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. इथं आर एम स्क्वेअर आहे, त्या ठिकाणी काय लिहायचं? पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. देअरफॉर पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट ओपन, आर एम स्क्वेअरच्या ठिकाणी पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. देअरफॉर पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस 4 पी एम स्क्वेअर मायनस ब्रॅकेट ओपन करा 4 पी आर स्क्वेअर. बघा आता काय राहिलं? 4 पी एम स्क्वेअर तर आलेलंच आहे, फक्त एक त्यातनं मायनस केलं की आपलं उत्तर तयार आहे. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 4 पी एम स्क्वेअर इथं मी लिहितो. आता -4 मधनं 1 गेलं तर -3 पी आर स्क्वेअर. ह्याला स्क्वेअर करा. हॅन्स प्रूव्ड म्हणजे आपण सिद्ध केला. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. प्रणाली अँड प्रसाद स्टार्टेड वॉकिंग टू द ईस्ट अँड टू द नॉर्थ फ्रॉम सेम पॉइंट and at same speed. After 2 hours, distance between them was 15√2 kilometer. Find their speed per hour. मराठीत, प्रणाली आणि प्रसाद एकाच ठिकाणावरून पूर्व आणि उत्तर दिशेला सारख्या वेगाने निघाले. 2 तासांनंतर त्यांच्यामधील अंतर 15√2 किमी असेल तर त्यांच्या ताशी वेग काढा. आता इथं सर्वात महत्त्वाचं काय म्हटलेलं त्यांनी? प्रणाली आणि प्रसाद पहिल्यांदा एकाच ठिकाणी होते. समजा या पोझिशनला त्यांनी असतील, या ठिकाणी त्यांनी दोघं थांबले होते. त्यानंतर प्रणाली आणि प्रसादमध्ये काय केले त्यांनी? एकटे ईस्टला आणि एकटे नॉर्थला. आता पहिल्यांदा आपल्याला पूर्व आणि उत्तर कुठे येते हे आपण पाहूया. ते लक्षात ठेवण्यासाठी पूर्व आणि उत्तर, दक्षिण आहे, बाकीचे सगळे कुठं असते ते लक्षात ठेवण्यासाठी एक सिम्पलचं तुम्हाला एक ट्रिक सांगतो. आता पहिल्यांदा भारताचा नकाशा लक्षात ठेवा. भारताचा नकाशा, भारताच्या नकाशामध्ये वेस्ट बेंगाल कुठं आहे? म्हणजे मॅपमध्ये, इंडिया मॅपमध्ये वेस्ट बेंगाल कुठं आहे? राईट साईडला असतो, कारण तिथंच बांगलादेश वगैरे आहे, त्याच्या बाजूलाच वेस्ट बेंगाल आहे. वेस्ट बेंगाल जिथं आहे त्याचं ऑपोजिट लिहायचं. वेस्ट आहे म्हणून इथं लिहितो मी ईस्ट. ठीक आहे, आणि वरचा बाजू आपल्याला माहिती आहे नेहमी नॉर्थ असते.
हे एवढं तुमच्या लक्षात असायला पाहिजे. म्हणजे जिथं पश्चिम बंगाल आहे, पश्चिम असेल तर तिथं पूर्व लिहायचं. हा झालं पूर्व, हे लक्षात अशा पद्धतीनं ठेवा. आणि उत्तर तर वरच्या बाजूलाच असते, हे आपल्याला माहीत आहे. नकाशा किंवा मॅपमध्ये नॉर्थ वरच्या बाजूला, ईस्ट हे लक्षात राहत नसेल, म्हणजे ईस्ट कुठल्या बाजूला येते हे लक्षात राहत नसेल तर पश्चिम बंगालकडे बघायचं, जिथं पश्चिम आहे तिथं पूर्व लिहायचं. एवढं झालं. त्यानंतर आता पहा, एकटे ईस्टला निघालेत. ईस्ट म्हणजे पूर्व. आता एकाच पॉईंटवरनं एकाच वेगानं दोघांनी निघालेत, म्हणजे सेम स्पीड अँड फ्रॉम द सेम पोझिशन. आता सेम स्पीड असेल तर काय होणार, एका तासानंतर किंवा 2 तासानंतर त्यांचं अंतर काय असणार, सारखं असणार. समजा पहिल्यांदा प्रणाली निघाली, प्रणाली पूर्वच्या दिशेने, ईस्टच्या दिशेने निघाली. 2 तासानंतर एवढं जर तिनं अंतर चालत गेली तर आता राहिलं प्रसाद. प्रसाद कुठल्या बाजूला निघालं, उत्तरेच्या बाजूला, नॉर्थला. म्हणजे या दोघांचं अंतर हे काय असणार, सारखं असणार, कारण दोघांचं वेग सेम आहे आणि एकाच वेळी ते दोघं चालू केलेत. सेम टाईम, सेम पोझिशन अँड सेम स्पीड, म्हणून हे दोघांचं अंतर हे सारखं असणार 2 तासानंतर. आता 2 तासानंतर इथं कोण पोचले, प्रसाद या बाजूला आहे आणि इथं आहे प्रणाली. आता या दोघांमधलं अंतर 2 तासानंतर किती आहे, 15√2 किलोमीटर, म्हणजे 15 वर्गमूळ 2 या दोघांमधलं अंतर. इथं प्रसाद आहे, इथं प्रणाली आहे. या दोघांमधलं अंतर 2 तासानंतर किती आहे, 15√2 किलोमीटर. आता इथं पहा, हे दोन्ही सेम आहेत. जर मी ह्याला ए म्हटलं तर हे पण ए असेल. परत एकदा ह्याला ए म्हणतो, हे कॅपिटल बी, हे कॅपिटल सी. हा जो पॉईंट आहेत तो चालू कुठं केले, बी पासून. पहिल्यांदा दोघं बीला होते, मग प्रसाद बी पासून ए कडे निघाला आणि प्रणाली बी पासून सी कडे निघाली आणि त्यांचं अंतर दोघांचं सारखं आहे म्हणून दोघांना स्मॉल ए मी घेतलेलं आहे. आता उत्तर आणि पूर्व हे कसे आहेत, एकमेकांना 90 डिग्रीवर आहेत, म्हणजे काटकोन त्रिकोण इथं तयार होतं. हा जो त्रिकोण तयार झालेला आहे तो काटकोन त्रिकोण आहे, म्हणजे राईट अँगल आहे. हे दोन्हीमध्ये अँगल 90 डिग्री आहे, तोच इथं मी लिहितो 90 डिग्री. आता इथं तुम्हाला काय वापरता येईल, पायथागोरसचं थिअरम तुम्हाला वापरता येईल, प्रमेय वापरता येईल. आता AC स्क्वेअर, ट्रायंगल तर एकच आहे म्हणून ट्रायंगल ABC मध्ये AC स्क्वेअर इक्वल टू, बाजू कुठले राहिल्यात आता, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC किती आहे, 15 वर्गमूळ 2, 15√2 त्याचा वर्ग घ्या, स्क्वेअर घ्या. त्यानंतर AB किती आहे, स्मॉल a आहे त्याचा स्क्वेअर, प्लस BC अंतर किती आहे, स्मॉल a आहे त्याचा स्क्वेअर. आता हे जर ओपन केल्यानंतर 15चा वर्ग 15चा स्क्वेअर म्हणजे a ची किंमत आलेली आहे 15. हे काय, किलोमीटर आहे. ठीक आहे. हा जो अंतर आपल्याला भेटलेला आहे म्हणजे 2 तासानंतर त्यांनी पहिल्या ठिकाणापासून 2 तासानंतर 15 किलोमीटर तो तिथून निघालेत, म्हणजे तिथून तेवढं अंतर त्यांनी पार केलेत, तेवढं डिस्टन्स त्यांनी ट्रॅव्हल केलेत. ठीक आहे. आपल्याला काय पाहिजे, फाइंड स्पीड पर आवर. एका तासाचं स्पीड पाहिजे आपल्याला, ताशी वेग आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. आता हे जे 15 किलोमीटर आहे ह्याला किती वेळ लागला त्यांना, 2 तास, 2 आवर्स. 15 किलोमीटरसाठी 2 आवर्स लागले, म्हणजे 1 तासात तो किती किलोमीटर जाणार, ह्याचं निम्मत जाणार ना, 7.5 किलोमीटर. देअरफॉर स्पीड इक्वल टू 7.5
किलोमीटर पर आवर हे झालं उत्तर, ते आपल्याला विचारलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा. इन अ ट्रायंगल ABC सेगमेंट AD इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट BC and DB equal to 3CD. Prove that 2AB square is equal to 2AC square plus BC square. मराठीत दिलेलं आहे, त्रिकोण ABC मध्ये रेख AD हे लंब आहे कुणासोबत, रेख BC सोबत, आणि DBचा अंतर हे CDचं 3 पट आहे. तर सिद्ध करा 2AB स्क्वेअर इज इक्वल टू 2AC स्क्वेअर. आता पहिल्यांदा आपल्याला ह्याचं डायग्राम ड्रॉ करावं लागेल, आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं नाही आहे. ठीक आहे. आता परपेंडिक्युलर कुठलं येतं, AD आणि BC हे परपेंडिक्युलर आहे. त्रिकोण आहे ABC. आता इथं पहा, हा काय AD कुणाशी परपेंडिक्युलर आहे, BC. तर इथं C घेऊया, इथं B घेऊया, कारण पुढं आपल्याला DB म्हणजे 3CD हे घ्यायचं आहे. ठीक. आता ट्रायंगल पूर्ण करा. प्रूव्ह दॅट 2AB स्क्वेअर इज इक्वल टू 2AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आपल्याला इथं पाहिजे काय बघा, आपल्याला काय पाहिजे, इथं AB पाहिजे, AB आपल्याला पाहिजे. आता AB कुठे येणार आहे, इथं 2 ट्रायंगल आहेत, हा पहिलं हा दुसरं, दुसऱ्यामध्ये AB आहे, म्हणजे आपल्याला हा त्रिकोण घ्यावा लागेल. इथं मी काय लिहिणार, इन अ ट्रायंगल ADB हा त्रिकोण मी घेतलेला आहे. त्यात हे एवढं जर तुम्ही सोडलात तर ह्याचं पायथागोरस थेरम आपल्याला लावता येईल. हा झाला कर्ण म्हणजे हायपोटेन्यूस. AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DB स्क्वेअर. त्यानंतर AB आपल्याला पाहिजे, इथं AD पण नको आहे, DB पण नको आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे काय, AC पाहिजे. आता AC आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इकडचं त्रिकोण घ्यावं लागेल. समजते का पहा, AC हा पहिल्या त्रिकोणात आहे. आता ते पाहिजे तर मी इथं लिहितोय, किंवा ह्याचा खाली तुम्ही लिहू शकता. इन ट्रायंगल ACD, परत हा पण आता किती असेल, 90 असेल, आणि हा काय झालं, हायपोटेन्यूस झालं, म्हणजे कर्ण झालं. परत पायथागोरस थेरम लावा तुम्ही, AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. आता AD स्क्वेअरचं आपल्याला किंमत टाकायचं आहे. इथं पहा, ह्या समीकरणावरून, या इक्वेशनवरून CD स्क्वेअर या बाजूला जर तुम्ही पाठवलात, CD स्क्वेअर या बाजूला पाठवलात, तर काय होणार, AC स्क्वेअर वजा CD स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर असं तुम्हाला लिहिता येईल. कारण आपल्याला इथं AD स्क्वेअर नको आहे, म्हणून मी AD स्क्वेअरच्या ठिकाणी AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर टाकणार. ह्याला समजा तुम्ही इक्वेशन 2 म्हणा आणि ह्याला इक्वेशन 1 म्हणा. आता हा समीकरण काय बनेल, AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअरच्या ठिकाणी हे लिहायचं आपल्याला. आता AD स्क्वेअर मी लिहिणार नाही, त्या ठिकाणी काय लिहिणार, AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर प्लस DBचा स्क्वेअर. आता परत आपल्याला प्रश्नाकडे बघणार आपण, काय काय पाहिजे आपल्याला, AB स्क्वेअर पाहिजे, AC स्क्वेअर पाहिजे. हे CD पण नाही आहे, तिथं DB पण नाही आहे, म्हणजे हे 2 नको आहे आपल्याला. बरं, आता काय करता येईल, इथं DBच्या ठिकाणी मला 3CD लिहिता येईल, ते मी लिहिणार इथं. म्हणजे समीकरण काय बनेल, AC स्क्वेअर मायनस CD स्क्वेअर प्लस DBच्या ठिकाणी काय लिहिणार मी, 3CD. ह्याचा पूर्ण वर्ग आहे, पूर्ण स्क्वेअर आहे. आता काय बनणार समीकरण, AC स्क्वेअर मायनस
CD² प्लस हे 3 त्रिक 9, राहिलं काय इथं CD चा स्क्वेअर. आता 9मधनं 1 गेले तर किती येणार, 8 येणार, प्लस 8CD². इथं जसं आहे मी तसंच लिहितो आहे AB². परत प्रश्नाकडे बघा, AB² आलेलं आहे, AC² आलेलं आहे. फक्त आपल्याला त्यासोबत काय पाहिजे, 2 पाहिजे. इथं त्यासोबत 2 नाही आहेत, म्हणून आपण काय करणार, 2 मल्टिप्लाय करणार, मल्टिप्लाय बाय 2. आता काय भेटणार, 2AB² इज इक्वल टू, प्रत्येक ह्याला 2 मल्टिप्लाय करावं लागेल, 2AC² प्लस 16CD². आता 2AB² आलेलं आहे, 2AC² आलेलं आहे. आता राहिलं काय, 16CD² ठिकाणी आपल्याला BC आणायचं आहे. म्हणजे CD आणि BC मध्ये काय रिलेशन आहे आपण इथं पाहूया. आता इथं बघा, BC तुम्हाला असं लिहिता येईल, BC हा एवढा अंतर आहे, याचा बरोबर या दोघांचं बेरीज घेतलं तर तुम्हाला BC भेटणार. पुन्हा कुणाचं बेरीज, CD अधिक DB, या दोघांचं जर तुम्ही बेरीज घेतला तर तुम्हाला काय भेटेल, BC भेटेल. पण आपल्याला BC आणि CD या दोघांमधलं रिलेशन बघायचं आहे, म्हणून इथं DB मी काढून टाकतो. CD आहे तसं लिहा. DBच्या ठिकाणी तुम्हाला 3 CD लिहिता येईल, 3 अधिक 1 4 CD होणार, म्हणजे BCचा बरोबर 4 CD होईल, 4 CD इथं बनेल. तर BC² आहे. आता ह्याला जर तुम्ही स्क्वेअर घेतलात, BC² इक्वल टू इथं काय होणार, 4CD² भेटणार. म्हणजेच काय झालं, BC² इक्वल टू 4 4 जा 16 CD². पुट BC² इक्वल टू किंवा पुट 16 CD² इक्वल टू BC² इन इक्वेशन 3. वरच्या इक्वेशनमध्ये मी टाकणार, काय टाकणार, 16 CD² ठिकाणी BC² टाकणार. तेच आपल्याला उत्तर पाहिजे. देअरफॉर 2AB² इज इक्वल टू 2AC² प्लस BC². हेच आपल्याला पाहिजे होतं. इथं म्हणणार हॅन्स प्रूव्ड, म्हणजे आपण सिद्ध केलं. अशा प्रकारचे जे प्रश्न असतात हे खूप सोपे असतात, कारण ह्याच्या प्रश्नामध्येच तुम्हाला उत्तर दिलेलं असतं. फक्त आपल्याला काय काय पाहिजे ते आपल्याला आणता यायला पाहिजे. AB मला पाहिजे होतं म्हणून मी पहिल्यांदा AB घेतलं, त्यानंतर AC पाहिजे म्हणून मी AC घेतलं, त्यानंतर BC पाहिजे म्हणून मी BC घेतलं. झालं, तिघांना एकत्र तो आपोआपच होणार. ठीक आहे.